प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली असून सुमारे 1 कोटी भाविकांनी गंगेत आतापर्यंत स्नान केलेलं आहे। दिवसेंदिवस महाकुंभाची शोभा आणखीन वाढत चालली आहे। महाकुंभामध्ये जगभरातील भाविक स्नानाचा लाभ घेतात। ॲपलचे माजी संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीने देखील यात सहभाग घेतलेला होता। प्रयागराजच्या पवित्र भूमीवरती यावर्षी महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र महाकुंभ आणि कुंभ म्हणजे नक्की काय आहे, महाकुंभ आणि कुंभ वेगवेगळे का आयोजित केले जातात, महाकुंभ आणि कुंभाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे याबाबत सर्वांना माहिती नसते। महाकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी एकदा होतो आणि हा मेळा सर्व कुंभमेळ्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जातो। हा मेळा प्रामुख्याने प्रयागराजमध्ये आयोजित केला जात असतो। या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम असलेल्या संगमाच्या काठावर मेळ्याचं आयोजन होत असतं। या विशाल मेळ्यामध्ये कुंभमेळ्यापेक्षा जास्त भाविक हजेरी लावत असतात। तर कुंभमेळा दर 3 वर्षांनी साजरा केला जातो आणि हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या 4 ठिकाणी एक करून तो साजरा करण्यात येत असतो। प्रत्येक ठिकाणी एका चक्रात कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं आणि या काळामध्ये दर 12 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन पार पडत असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।